नमस्कार सर्वांना. नुकतेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आज माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली. या व्हिडिओमधून तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कोणी नवीन असेल तर त्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण दररोज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल सर्वात महत्त्वाची माहिती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. नुकतेच आपले मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी माध्यमांशी बोलताना लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे. सर्वात प्रथम त्यांनी उच्चार केला की कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका. या व्हिडिओमधून तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. सर्वात महत्त्वाची आणि योग्य माहिती आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत. या योजनेचा मुख्य उद्देश आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या महिलांना आर्थिक स्वायत्त प्रदान करणे, जेणेकरून त्यांच्या जीवनामध्ये त्या स्वावलंबी होऊ शकतील. मात्र सरकारने या योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीची फेर तपासणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. माझी लाडकी बहीण योजना ही सरकार सुरूच ठेवणार आहे. ही सर्वात महत्त्वाची माहिती आहे की माझी लाडकी बहीण योजना ही सरकार सुरूच ठेवणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे. म्हणून योजना बंद होईल अशा खोट्या अफवांना कुणीही बळी पडू नका, तर योजना ही चालूच राहणार आहे. ही योजना महिलांच्या सक्षमीकरणासाठी तयार करण्यात आली होती आणि ती बंद करण्याचा कोणताही हेतू नाही. ते म्हणाले, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या महिलांना दरमहा 2100ची आर्थिक मदत देण्याचे आम्ही आमचे वचन पाळू. ओके, म्हणजे पुढील हप्ता हा सर्वांना 2100चा येणार आहे, पण ज्या महिला पात्र आहेत त्यांनाच येणार आहे आणि अपात्र महिलांचे फॉर्म रद्द होणार आहेत. ते पुढे म्हणाले की योजनेचे बजेट आणि आर्थिक स्त्रोतांचे योग्य व्यवस्थापन केले जाईल, जेणेकरून ही योजना सुरळीतपणे राबवता येईल. अलीकडे काही महिला या योजनेचा लाभ घेत आहेत, ज्या पात्रतेचे निकष पूर्ण करत नाही अशा तक्रारी समोर आलेल्या आहेत. म्हणजेच चुकीची कागदपत्र घेऊन किंवा जे निकष आहेत ते निकषांमध्ये बसत नसून सुद्धा महिलांनी अर्ज सादर केलेले होते आणि त्या महिलांना सुद्धा या योजनेचे पैसे गेलेले आहेत. त्याच्यामुळे या तक्रारी लक्षात घेऊन शासनाने सर्व लाभार्थ्यांच्या अर्जाची फेरतपासणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मुख्यमंत्री म्हणाले की कोणी चुकीची माहिती देऊन योजनेचा लाभ घेतला असेल तर अशा प्रकरणांचा विचार केला जाईल, परंतु पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या महिलांना योजनेतून काढून टाकले जाणार नाही. माझी लाडकी बहीण योजनेबाबत असे मानले जाते की या योजनेमुळे महाराष्ट्रामध्ये महायुती आघाडीला निवडणुकीत मोठा विजय मिळवता आला. या योजनेमुळे निवडणुकीत महिलांनी महायुतीला मोठ्या प्रमाणात मतदान केले. आता सरकार सत्तेवरती आलं असून योजनेअंतर्गत दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेले आहे. योजनेच्या विस्तारासाठी आणि सुरळीत अंमलबजावणीसाठी आर्थिक स्त्रोतांचा योग्य वापर करण्यावरही सरकारने भर दिलेला आहे. या योजनेसाठी सरकार लवकरात लवकर अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अतिरिक्त निधीची तरतूद करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. महिलांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची असल्याचे ते सांगतात. ज्या महिला पूर्णपणे पात्र आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ देण्याची सरकारची योजना आहे. चुकीची माहिती देऊन किंवा खोट्या कागदपत्रांच्या आधारे योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांना या यादीतून वगळण्यात येणार आहे. सर्व तक्रारींची योग्य चौकशी केली जाईल आणि ज्या महिला दोषी असतील त्यांनी काळजी करण्याची गरज नाही असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. माझी लाडकी बहीण योजनेबाबत सरकारची भूमिका स्पष्ट आहे. पात्र महिलांना त्याचा लाभ मिळत राहणार असून योजना बंद झाल्याची अफवा पूर्णपणे खोट्या आहेत. सर्वात महत्त्वाची माहिती आहे. तसेच पात्र नसलेल्या महिलांना हटवून ही योजना अधिक पारदर्शक करण्यात येणार आहे. लाडकी बहीण योजना ही भविष्यात बंद केली जाणार नाही, तर त्यामध्ये वाढ केली जाईल. परंतु 2100 रुपये देत असताना बजेटच्या वेळेस याविषयी चर्चा केली जाईल आणि त्यानंतर लाडकी बहीण योजनेत वाढ केली जाईल. लाडकी बहीण योजनेमध्ये 2100 रुपयांची वाढ करत असताना सर्व आर्थिक स्त्रोतांची माहिती तसेच अभ्यास करून निर्णय घेतले जातील. त्यामुळे 2100 रुपये देण्याचा निर्णय पक्का आहे आणि जे आश्वासने केली आहेत त्यांची पूर्तता केली जाईल. माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक मोठे पाऊल आहे. ही योजना योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावी आणि तिचा गैरवापर होऊ नये यासाठी सरकार प्रयत्नशील असणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच केलेल्या घोषणेमुळे सरकार आश्वासने पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले आहे. योजनेचे पुनरावलोकन आणि नवीन व्यवस्थापन हे सुनिश्चित करेल की आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या महिलांना याचा खरा फायदा होईल. त्याच्यामुळे यातून आपण एवढेच निष्कर्ष काढू शकतो की ही योजना चालूच राहणार आहे आणि पुढील हप्ता हा 2100चाच येणार आहे.
अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा. थँक यू.